Okay, so let's start now. So मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट बटनचं कोडिंग बघितलं होतं, ज्यामध्ये आपण रेकॉर्ड सर्च करून त्यानंतर विथ रिक्वायरमेंट ऑफ दॅट आयडी आपण ते रेकॉर्ड अपडेट करू शकत होतो. आज आपण डिलीट बटनसाठी कोड बघणार आहोत, ज्यामध्ये आपण या टेक्स्ट बॉक्समध्ये जो एम्प्लॉय आयडी टाकेल त्या आयडीचं रेकॉर्ड आपलं डिलीट केलं जाईल. सो त्यासाठी आपण सर्चच्या जवळच एक बटन इन्सर्ट करून घेऊया, डिलीट. सो इथे मी डिलीटचं बटन घेतलेलं आहे. सो डिलीटच्या बटनला थोडंसं आपण नाव देऊया. सो इथं आपण नाव देऊया, प्रॉपर्टीज मध्ये जाऊया आणि इथे डिलीट म्हणूया, डिलीट. आणि त्याचबरोबर ह्याचा आयडी ही देऊया, डिलीट, डिलीट. ओके, आणि नेहमीप्रमाणे आपण या बटनावर डबल क्लिक करावं लागेल, ज्याने की क्लिक इव्हेंट ऑकर केली जाईल आणि त्या ठिकाणी आपण कोड लिहू शकतो. सो जस्ट डबल क्लिक ऑन दॅट बटन. आपण ऑलरेडी इन्सर्ट बटन साठी कोड लिहिलेला आहे, देन सर्च बटन साठी लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर आपण अपडेट बटन साठी कोड लिहिलेला आहे. आज आपण लास्ट डिलीट बटन साठी कोड लिहितोय. त्यानंतर पुढे आपण हाऊ टू इन्सर्ट अ इमेज, हाऊ टू वर्क ऑन ऑटो इन्क्रीमेंट, या सर्व गोष्टी बघणार आहोत. तर आपण डिलीट बटन साठी कोड करताना कोणत्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे ते पाहूया. तो स्टेप्स फॉलो करताना नेहमीप्रमाणे आपल्याकडे फ्रंट एंड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे डाटाबेस असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर डाटा सोर्स असणं गरजेचं आहे. ओके, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर डिलीट बटनसाठी आपल्याला काही स्टेप्स लागणार नसतील, डिलीट बटन कोड, त्या स्टेप्स पहिल्यांदा कनेक्शन स्ट्रिंग लागेल, देन सेकंड ही कनेक्शन स्ट्रिंग आपल्याला ओपन करून घ्यावी लागेल. थर्ड आपल्याला कमांड द्यावी लागेल डिलीट साठी. फोर्थ मला एक्झिक्यूट नॉन क्वेरी मेथड यूज करावी लागेल फॉर एक्झिक्युटिंग अवर क्वेरी. अँड फिफ्थ आपल्याला कनेक्शन जे आपण ओपन केलेलं आहे ते क्लोज करावं लागेल. ओके, त्या ठिकाणी जर आपण ASP शिकत असेल तर एक गोष्ट महत्वाची आहे की ASP मध्ये कनेक्शन ओपन आणि क्लोज या गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स आहे. जर तुम्ही PHP मध्ये वर्किंग करत असाल तर PHP मध्ये ह्या दोन्ही गोष्टी असून, म्हणजे PHP मध्ये आपण ज्या डेटाबेसवर वर्किंग करतो MySQL बरोबर, त्या कनेक्शन ओपन आणि क्लोज या गोष्टी इतक्या मॅटरली करत नाही आहेत. ओके, कारण की त्या ठिकाणी डेटा सर्च करणं, अपडेट करणं यासाठी गोष्टी वेगळ्या होतात. त्या ठिकाणी तुम्हाला जे कनेक्शन ओपन केलंय ते क्लोज करावंच लागतं. अशातली कोणतीही गोष्ट कंपल्सरी नसते. बट या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी आहे ASP.NET मध्ये की जे कनेक्शन तुम्ही ओपन केलेलं आहे ते कनेक्शन क्लोज करा. अन्यथा आपण जर सर्च करायला गेलो, अपडेट करायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम अराईज होऊ शकतो. ओके, सो या स्टेपनुसार आपण डिलीट बटनसाठी कोड करायला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग आणि कनेक्शन ओपन या दोन्ही गोष्टी लागणार आहेत. या दोन्ही गोष्टी मी कॉपी केलेल्या आहेत आणि बटनवर पेस्ट केलेले आहेत. सिंपल मला आता कमांड लिहायची आहे. आपण SQL कमांड cmd इज इक्वल टू न्यू SQL कमांड आणि यामध्ये आपल्याला डिलीटची क्वेरी लिहायची आहे. डिलीट फ्रॉम टेबलचं नाव लिहावं लागेल आपल्याला. सो टेबलचं नाव आहे आपलं एम्प्लॉई. ओके, टेबलचं नाव आहे एम्प्लॉई. सो आपण एम्प्लॉई लिहूया, EMP. वेअर. ओके, मला वेअरची कंडिशन द्यावी लागेल, ज्यामध्ये मला सांगावं लागेल की या टेक्स्ट बॉक्स मधून जी व्हॅल्यू तुला मिळेल ती या टेक्स्ट बॉक्स मध्ये ह्या आयडी बरोबर कम्पेअर कर आणि मॅच झाल्यानंतर त्याचे सर्व रेकॉर्ड रो डिलीट करून टाक. वेअर, सो मला EID घ्यावं लागेल. वेअर EID इज इक्वल टू फर्स्ट कोट डबल कोट प्लस पहिल्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू पास करायची आपल्याला.
या ठिकाणी आपण emp id डॉट टेक्स्ट प्लस डबल कोट सिंगल कोट, त्यानंतर डबल कोट क्युरीचा कंप्लीट करा आणि सर्व आपल्याला कॉनला पाठवायचं आहे. हे सिंपल क्युरी आहे, जास्त हार्ड नाही आहे क्युरी. सो आपण इथे क्युरी लिहिलेली आहे. आपण सांगितलेलं आहे emp टेबलमध्ये जाऊन जे eid आहे याच्याशी या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू मॅच झाली असतील तर आपण तो रो काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. नाव आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, तर नेक्स्ट स्टेप मला एक्झिक्यूट नॉन क्युरी अप्लाय करायची आहे ऑन अ कमांड. ओके, सो एक्झिक्यूट नॉन क्युरी आपण अप्लाय करूया. सो या ठिकाणी आपल्याला cmd डॉट एक्झिक्यूट नॉन क्युरी. ओके, आणि त्याचबरोबर आपण जे लेबल्स घेतलेले आहेत, एकच लेबल तुम्ही घेऊ शकता, मल्टिपल लेबल्स घेण्याची काही गरज नाही आहे. एकाच लेबलवर तुम्ही डेटा सेव्ह, सर्च, अपडेट आणि डिलीटचा कोड पाठवू शकता. जे बटन आपण इथं लेबल ऑलरेडी इथं इन्सर्ट केलेलं आहे. ओके, पहिल्यांदा बटनाची प्रॉपर्टीमध्ये जाऊन विजिबिलिटी ऑफ करा. ओके, इथे विजिबल ऑफ केलेलं आहे आणि ॲट द टाइम ऑफ वी क्लिक ऑन द बटन देन टू देअर विजिबिलिटी अँड देन डिस्प्ले अवर पर्टिक्युलर मेसेज. ओके, सो इथे बघा आपण बटनाची विजिबिलिटी ऑन करून पर्टिक्युलर मेसेज इथं पास केलेला आहे. इथे फक्त आपण लिहूया डेटा डिलीटेड सक्सेसफुल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे मी ज्यावेळी इथे एम्प्लॉय आयडी देणार आहे आणि डिलीटवर क्लिक करणार आहे त्यावेळी जो एम्प्लॉय आयडी मी इथं दिलेला आहे, ओके, तो निघून जाणं गरजेचं आहे. तो तसाच राहणं अपेक्षित नाही आहे. सो आपल्याला फक्त हा टेक्स्ट बॉक्स इथं ब्लँक करून घ्यायचा आहे आफ्टर डिलीट क्युरी एक्झिक्युशन. ओके, सो या ठिकाणी मी emp id डॉट टेक्स्ट इज इक्वल टू ब्लँक हा मेसेज पास केलेला आहे. एक 4 ते 5 लाईनची क्युरी आहे, कोड आहे जो आपण टाईप करून आपली डिलीटची क्युरी एक्झिक्यूट केलेली आहे. ॲज कम्पेअर इन्सर्ट, सर्च, अपडेट, डिलीट या क्युरी इन्सर्ट, सर्च, अपडेट क्युरींपेक्षाही आपली डिलीटची क्युरी अगदी सिंपल आणि सोपी आहे. ओके, आपण इथं रन करून बघूया. आपण रन केलेलं आहे. या ठिकाणी आपण एम्प्लॉय आयडी 2 रेकॉर्ड आहे. आपण एकदा आयडी मध्ये आपले रेकॉर्ड चेक करूया किती आहे. जर रेकॉर्ड चेक करायचे असतील तर तुम्ही सर्व्हर एक्सप्लोर मध्ये जा आणि इथून थोडंसं रिफ्रेश करा आणि emp टेबलवर राईट क्लिक करून शो टेबल. 2च रेकॉर्ड आहेत आपले, emp1 आणि emp2. सो या ठिकाणी आपण रेकॉर्ड थोडेसे ऍड करूया. इथं मी रेकॉर्ड ऍड करतो emp नॉट 3. देन इथे आपण नाव ऍड करूया सीता, एज 34, फिमेल, सातारा, वोटिंग कार्ड. इथे लिहूया sita@gmail.com. आपण यासाठी व्हॅलिडेशनचाही कोड बघितलेला आहे सेम फॉर्मसाठी, तो मागील व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल. सो इथे मी रेकॉर्ड ऍड केलेला आहे सीतासाठी. नाव क्लिक ऑन सेव्ह. सो आपला डेटा सेव्ह झालेला आहे सक्सेसफुली. जर तुम्ही हाच रेकॉर्ड सर्च करून बघितला तरी आपण सर्च करू शकतो. बघा emp नॉट 3 साठी मी रेकॉर्ड सर्च करतोय. सो इथं सीताचा रेकॉर्ड सगळं आपल्याला डिस्प्ले झालेला आहे. ओके, नाव मला काही चेंज करायचं असेल, लाईक सीताची सिटी ही सातारा नाही पुणे आहे. ओके, आणि त्याचबरोबर तिने वोटिंग कार्ड नाही आहे तर पॅन कार्ड तिने सबमिट केलेला आहे आणि पासवर्ड abc नाही आहे तर pqr आहे. pqr. ओके, सो इतके चेंजेस केल्यानंतर मी अपडेटवर क्लिक करेन. माझा डेटा अपडेटही झालेला आहे. नाव अगेन सर्च. तुम्ही एम्प्लॉय आयडी परत सर्च केल्यानंतर बघा इथे पुणे झालेलं आहे, इथं पॅन कार्ड आणि pqr झालेलं आहे. आपलं रेकॉर्ड व्यवस्थित अपडेट ही झालेलं आहे. ओके, यानंतर मला काय करायचं आहे तर मला यानंतर डिलीट बटन एक्झिक्यूट करायचं आहे. सो डिलीट बटन आपण एक्झिक्यूट करताना काय करूया, आपण इथे एम्प्लॉय नॉट 3 आणि इथे डिलीटवर क्लिक करूया. बघा इथे माझा डेटा डिलीट झालेला आहे, डाटा डिलीटेड सक्सेसफुली. जर मी आता एम्प्लॉय 3चं सर्चवर क्लिक केलं तर कोणते रेकॉर्ड माझं फाइंड केलं जाणार नाही कारण की तिथून तो डाटा डिलीट झालेला आहे. ओके,
सो अशा प्रकारे आपण डिलीटचाही बटनचा कोड केलेला आहे. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट सर्च केली, इथे बघा मी EMP.1 दिला आणि सर्च केलं. आता मला डेटा सर्चला आलेला आहे आणि यानंतर मला डेटा डिलीट करायचा आहे एखादा. ओके, आता इथे ऍक्च्युअली सगळे रेकॉर्ड फिलअप झालेले आहेत. सो यावेळी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो की आपल्याला पहिल्यांदा इथे जाऊन हे पेज रिफ्रेश करावं लागतं जर मला डिलीट एखादी गोष्ट करण्यासाठी हा टेक्स्ट बॉक्स ब्लँक हवा असेल. सो बेस्ट वे तुम्ही इथं रिसेटचं एक बटन घ्या. ज्या रिसेटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्या रिसेट होऊन जातील, म्हणजे ब्लँक होऊन जातील. सो आपण त्यासाठी काय करू शकतो, तो मी डिझाईनला येईल आणि याच ठिकाणी मी एक रिसेटचं बटन घेईन. ओके, सो या ठिकाणी मी रिसेटचं बटन घेतलेलं आहे. त्याला नाव देऊया आपण पर्टिक्युलर रिसेट. सेम आयडी देऊया रिसेट. फक्त या बटनवर क्लिक करायचं आहे, डबल क्लिक. आणि या बटनवर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑलरेडी कोड आहे. ओके, आपल्याला ऑलरेडी कोड आहे ज्यामध्ये आपण रेकॉर्ड सगळे ब्लँक करू शकतो. इथे आहे. सो मी इथून हा कोड कॉपी करतो. जस्ट कॉपी दॅट कोड and that code paste in a reset button click. ओके, सो मी रिसेटच्या बटनवर काय केलेला आहे तो कोड पेस्ट केलेला आहे. आणि काय केलं जाईल, सो मी रिसेट बटनवर क्लिक केलं तर आपलं सर्व रेकॉर्ड ब्लँक होईल. लेट्स चेक इट. सो मी रिफ्रेश केलेला आहे. त्याचबरोबर मी इथे सर्च करतो रेकॉर्ड. इथे बघा मी रेकॉर्ड सर्च केलेला आहे. आता मला डिलीट साठी हा टेक्स्ट बॉक्स ब्लँक करायचा असेल तर मला इथं जाऊन रिफ्रेश करावं लागत होतं. तसं न करता मी जस्ट रिसेटवर क्लिक केल्यानंतर बघा इथे सर्व काही ब्लँक झालेलं आहे. तर मला जे रेकॉर्ड्स डिलीट करायचं आहे तो मी इथं डिलीट करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आपण सेव्ह, सर्च, अपडेट, डिलीट अँड रिसेट या सर्व बटनांचा कोड बघितलेला आहे. त्यांचा यूज करून तुम्ही कोणत्याही डेटाबेस बरोबर याला फीचअप करू शकता. यामध्ये आपण सर्व कंट्रोल्स घेतलेले आहेत. फक्त आपल्याला एक कंट्रोल बघायचा होता ज्यामध्ये आपण फक्त एकच व्हॅल्यू स्टोअर होत होती, चेकबॉक्स, ज्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करणं गरजेचं आहे. आता सध्या आपली एकच व्हॅल्यू स्टोअर केली जाते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे चेकबॉक्सच्या मल्टिपल व्हॅल्यूज म्हणजे ज्या व्हॅल्यूज तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत त्या इन्सर्ट, सर्च, अपडेट आणि डिलीट केल्या जातील. ओके, आज आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघूया. थँक्यू.